ओबीसी प्रमाणपत्र हे देण्यात आलेलं जे प्रमाणपत्र अजित पवारांनी दिलं त्याच प्रमाणपत्राला कुठेतरी भुजबळांनी विरोध केलेला आहे। श्वेतपत्रिका तुम्ही देखील जाहीर केली। असं आहे की मंत्रिमंडळातील दोन सहकारी या संदर्भात सातत्यानं बोलत आहेत, भुजबळ साहेब असतील किंवा पंकजा मुंडे। पंकजा मुंडेंनी तर सरळ सांगितलं की पंकजाताई म्हणतात की त्याचं श्वेतपत्रिका काढा, तर उपसमितीकडे मागणी केली आणि काढली पाहिजे ना। मी त्यासाठी पत्र दिलं आहे की मंत्रिमंडळातील एक सहकारी जर म्हणतायत की काढा, तर मग सरकार का लपवत आहे? राहायला कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम हे सगळी खाडातोड करून चाललेली आहे, खाडाखोड चाललेली आहे आणि अशा प्रकारे बोगस प्रमाणपत्र देणं आणि त्याचं सरकारला पाठिंबा असणं यावरूनच ओबीसीला खड्यात घालण्याचं षडयंत्र चाललेलं आहे। मुख्यमंत्री काही म्हणू देत, भुजबळ साहेब काही म्हणू देत, आता भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळामध्ये भुजबळ साहेब आहेत, त्यांनी ते भूमिका मांडताना उपसमिती पुढे मांडली, कॅबिनेट पुढे मांडली की मला माहित नाही, परंतु बाहेर त्यांची भूमिका जी आहे ती सरकारची भूमिका आहे की सरकारच्या विरोधातली भूमिका आहे यावर आता चर्चा आहे। काल ते नागपूरच्या भाषणात म्हणालेत की आता एकच किरण आहे फडणवीस साहेब। मग फडणवीस साहेबांच्याकडे बसून हे जो काही प्रश्न निर्माण झाला आहे तो JR काढल्यानंतर तो सोडवण्याचं धाडस केलं पाहिजे, दाखवलं पाहिजे। आणि वारंवार हे अशा पद्धतीनं जर ओबीसीचं नुकसान होत असेल, आम्ही कोणाला ओबीसी मध्ये येऊ देणार नाही किंवा घालवणार नाही, घुसवणार नाही, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि आज 50 लाख लोक तयारी करत आहेत सगळी यायची, त्याची तयारी झालेली आहे। दर महिन्याला एक तहसीलदार 1000 दाखले देणार आहे। काय चाललंय, कुठे घेऊन चाललात? आज मी पाहतोय मराठवाड्यामध्ये पेटलाय मराठवाडा या सरकारच्या नालायकपणाच्या भूमिकेमुळे। मराठवाडा अख्खा बहिष्कार टाकण्याचं काम सुरू आहे, शाळेतील मुलं काढत आहेत, ओबीसीचे मुलं असतील तर मराठ्याच्या शाळेतून काढणं सुरू आहे। काल कळमनुरी तालुक्यामध्ये ओबीसी आणि मराठा समाजामध्ये संघर्ष होता वाचलाय, पोलीस अधीक्षक तिकडे पोहोचलेत कळमनुरी तालुक्यामध्ये, मराठा समाजाने ओबीसीच्या लोकांना घेराव घातला होता। म्हणजे हे द्वेषाचं राजकारण सगळं सुरू आहे, दोन समाजाला आपसात पेटवण्याचं काम सुरू आहे। आणि कुठल्या दिशेने घेऊन चाललाय महाराष्ट्र तुम्ही? एकतर तुम्ही महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेने जात नाही आणि ते हे असले घाणेरडं राजकारण करून जातीपातीचं त्याला खाईत लोटण्याचं काम सुरू आहे। मला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जर सरसकट नसेल तर तो JR तो काही अहवालचा फॉर्म काढलाय त्यामध्ये ज्या व्यवस्था केलेल्या आहेत यातून स्पष्टपणे मराठा समाजाला सरसकट प्रमाणपत्र दिले जात आहेत आणि ते सपाट्यानं वाटलं जात आहेत। पॉलिटिकल कालच मी अधिकृतपणे सांगेल, नांदेडच्या एका मोठ्या बीजेपीच्या नेत्याने फोन करून त्यांच्या मतदारसंघातील मराठा समाजाच्या नेत्याला, समाज कल्याण अधिकाऱ्याला फोन करून, मी त्याचं नावही घेईल पुढे, मला आज नाव घ्यायची गरज नाही, त्याचं प्रमाणपत्र काढून दिलं। हे कसलं काय आहे? त्यामुळं मलाही भुजबळ साहेबांना विनंती आहे की आता आपण सगळे बैठक बोलवा, सगळ्यांना बोलवा, काय ते भूमिका आपण एक भूमिका घेऊ आणि पुढे जाऊ, नाहीतर वाटोळ झालंच आहे, सत्यानाश झाला आहे। त्यापेक्षा ओबीसीत आता गरीब समाजाचं काय होईल म्हणून ते टाव फोडतायत। पूर्णतः मराठवाड्यामध्ये भयानक वातावरण निर्माण झालेलं आहे। ओबीसी नेते सगळे एकत्रित येऊन हे सगळं लढणं गरजेचं आहे का? कारण वेगवेगळे मी तेच म्हणतो आहे पंकजाताईंना पण भुजबळ साहेबांना पण की आता बोलवा सगळ्यांना, आम्ही पण येऊ आणि या एकत्र, तुम्ही इकडे जाऊन जाणार, आम्ही तिकडे जाणार आणि आपलं वाटोळं होईल। एकाने सरकारची भूमिका घ्यायची, दुसऱ्याने मुख्यमंत्र्याची तारीफ करायची, तिसऱ्याने उपमुख्यमंत्र्याची तारीफ करायची। मग आता हे कोण करतंय? मग हे जर तारीफीचे फूल बांधताय, मग हे झालं कशामुळे, कोणामुळे झालं? सरकारमुळे झालं ना। मग सरकार मध्ये तुम्ही आहात तर सगळ्यांना बोलवा। आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की तुम्ही जर ओबीसीचं नुकसान होत नाही असं म्हणताय तर बोलवा सगळ्यांना। आणि सरकार कोणाचं होतं लाठीचार्ज झालं त्यावेळेस? आदेश देणारे कोण होते? कशाला केलेत लाठीचार्ज? कोणाला हिरो बनवायसाठी लाठीचार्ज केला काय? असं जर आम्ही म्हटलं तर? त्यामुळे दुसऱ्याकडे बोट दाखवत असताना लाठीचार्जच्या वेळेस म्हणजे शरद पवारांचे आमदार होते म्हणून लाठीचार्ज केला काय, असं म्हणायचं आहे काय? हे फाटे फोडून मूळ विषयापासून बगल देणं आणि आपण सरकार शेवट ठीक आहे, भुजबळ साहेब तर सरकारचीच भूमिका घेतील, पण हे झालं याचं पाप कुणाचं आहे? मग सरकारचं नाही? भुजबळ साहेबांना विचारलं पाहिजे की हे पाप कुणाचं आहे, सरकारचं आहे की नाही आहे? हा JR कोणी काढला? सरकारने काढला की नाही आहे? आज सगळीकडे टाव फोडला जात आहे, रडत आहेत लोक, आत्महत्या करतायत। तर काल यादी वाचून ना केली भुजबळ साहेबांनी?
म्हणजे आणि काल रात्रीची पण एक घटना घडली, माझ्याकडे मोबाईलवर मेसेज आला. हे असं करू नका. सगळ्यांना एकत्र बोलून हा जो काही तिढा झालेला आणि याच्यातून नुकसान होत आहे यावर मार्ग काढा, अशीच आमची भूमिका आहे. राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरामध्ये आपण बघतो बॅनर लागले, ताई दादा एकत्र याबाबत विचार करा. कुठेतरी राष्ट्रवादीतील सुद्धा परिवारवाद संपवून एकत्र येणार का दोन्ही पवार कुटुंब? ते त्यांनाच विचारलेलं बरं. मी परिवाराच्या संदर्भात मला बोलण्याचा अधिकार नाही. कोण एकत्र येत आहेत, कोण विभक्त होत आहेत, तो त्यांचा अधिकार आहे. शेवट मी त्यावर मला माहित नाही. केवळ बॅनर लागल्यामुळे मी प्रतिक्रिया देऊन त्याच्यावर काही चर्चा करणं हे उचित होणार नाही, असं माझं मत आहे. साहेबांचं एक वक्तव्य आहे, ते असं म्हणतंय की जरांगे यांच्या स्टेजवरती गेलेले जे नेते आहेत त्यांना लक्षात ठेवा आणि निवडणुकीत पाडा, अशा प्रकारचं वक्तव्य केलंय. महायुतीच्या नेत्यांकडे रोख आहे त्यांचा. असं आहे, ते जर तिकडे गेले म्हणून पाडा म्हणत असतील तर मग सरकारच पाडलं पाहिजेत. हे जी आर कोणी काढला? सरकार म्हणून काढलं की मंत्री म्हणून काढले? पाडा ना सरकारला. मग कोण सरकारला त्या पदावर तो कुठला अधिकार आहे जी आर काढून ओबीसीचा वाटोळा करणाऱ्या सरकारला? यातून अनेक मार्ग म्हणजे चर्चा होईल वेगळ्या मार्गाने, पण एक आहे की हे ते म्हणतायत त्याला पाडा, हे याला पाडा. अरे आता ओबीसीचं नुकसान होत आहे, त्याचं काय? प्रमाणपत्र वाटले जात आहेत, त्याचं काय? ते कसं रोखणार? तो जी आर कधी रद्द करणार? जी आर रद्द झालाच पाहिजे, पण कोण करणार? आम्ही करणार काय? आज मोर्चे निघत आहेत तर सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी करायला पाहिजे ना. कोण करणार आहेत? त्यामुळे बोलण्यापेक्षा ठणकावून सांगा. बाहेर आपण भूमिका मांडतो तशी आतमध्ये पण मांडा. राहुल गांधींनी काल पुन्हा एकदा निवडणूक आयोगावरती पत्रकार परिषदेत वोट चोरीचा आरोप केलेला आहे. मात्र या सगळ्यावरती सातत्यानं जे पुरावे राहुल गांधी सगळ्या माध्यमांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतायत, त्यामध्ये काही तथ्य नाही असा आरोप सुद्धा भाजपकडे केला जातो. हा, वकिली तर करतील ना. चोरांच्या मनात येईन का? जे चोरी केल्या त्यांना तशा हे लागणारच, बुडाला आग लागणारच. ती आग लागताना दिसतंय आम्हाला माहित आहे. राहुल गांधींनी पुराव्यानिशी मानलंय. दम आहे तर तुम्ही टाका ना विरोधात, घ्या करा याचे कोर्टात, तुम्ही जा ना, करा ना कारवाई राहुल गांधीवर. कालीची पत्रकार परिषद म्हणजे लवंगी बॉम्ब सुद्धा नाही असं फडणवीस म्हणतो. काय फुटेल ना, अजून बॉम्ब फोडायचे आहेत. कुठला बॉम्ब आहे तर अजून होईल ना. भाजपचे आमदार आहेत गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले. जयंत पाटील हा राजाराम बापू पाटील यांची औलाद. बघा, कोणाच्या आईवर, हा खरं म्हणजे आईला शिवे आहे. हा असा मूर्ख पागल कुत्र्या आणि चावल्यासारखं बोलतोय. कुत्र्यापेक्षाही, आता हे शब्द मला बोलायला नको, एखाद्या आईच्या वर अशा प्रकारे बोलणं, अरे कुठली संस्कृती आहे? कुठले याच्यावर संस्कार आहेत?